नमस्कार, ऐश्वर्याज ग्लॅम स्टुडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ब्रश संदर्भात माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला जो ब्रश तुम्ही बघत आहात हा डिटेल लाइनर ब्रश आहे। बघू शकता आपण याचं टोक खूप बारीक असतं। बघू शकता, मी तुम्हाला उचलून सुद्धा दाखवते। हां, तर याचा उपयोग आपण आयलाइनर किंवा लिप लाइन किंवा छोट्या डिझाईनसाठी याचा आपण उपयोग करत असतो। बघू शकता, सेकंड जो ब्रश तुम्ही बघत आहात हा आयब्रो ब्रश आहे। बघू शकता हा सेकंड जो ब्रश आहे, उचलून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला। हा जो ब्रश असतो याचं टोक तिरकं असतं आणि साईज लहान असते। बघू शकता, आणि हा ब्रश आपण आयब्रो फिल करण्यासाठी वापरतो। भुवयांमध्ये जिथे हेअर कमी आहे तिथे कलर फिल करण्यासाठी आपण या ब्रशचा उपयोग करत असतो। बघू शकता, हा थर्ड वन जो ब्रश आहे हा लिप ब्रश आहे। बघू शकता, हा ब्रश आपण लहान बारीक आणि टोकदार पद्धतीने लिपस्टिक लावण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। बघू शकता, डार्क लिपस्टिक जसे की रेड, मरून यासारखे कलर नीट लावण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। बघू शकता, फोर्थ वन जो ब्रश बघत आहात हा फॅन ब्रश आहे। याचा उपयोग आपण हायलाइटर चीकबोनवर लावण्यासाठी करत असतो किंवा एक्स्ट्रा पावडर किंवा हलका शिमर लावण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। आणि लास्ट जो ब्रश बघत आहात हा कन्सिलर ब्रश आहे। बघू शकता, हा सपाट किंवा थोडा राउंडेड शेपचा असतो, सॉफ्ट असतो। याचा उपयोग आपण डार्क सर्कल कवर करण्यासाठी किंवा पिंपल स्पॉट्स हाईड करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। तर हा होता तिसरा पार्ट। आधीचे 2 पार्ट बघितले नसतील तर ते नक्की बघा आणि कसे वाटले हे तुम्ही नक्की मला सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच पार्ट आपल्याला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत। आत्ता आपण प्रोडक्ट नॉलेज बघणार आहोत। आत्ता हे ब्रशचे पार्ट आपण संपवलेले आहेत। 3 पार्टमध्ये आपण ब्रशची माहिती संपूर्ण पद्धतीने दिलेली आहे। अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। बघू शकताय, उद्या अजून एक नवीन व्हिडिओसह आपण नक्की भेटूयात। बघू शकताय तुम्ही हे 5 ब्रश आहेत। आधीसुद्धा मी 2 पार्ट अपलोड केलेले आहेत, शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा आणि माझा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद।